त्यासाठी सांगितलं आम्ही। नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, अर्थात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने जिल्हाभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। गेल्या 16 वर्षापासून लातूरमध्ये PI दयानंद पाटील आहेत आणि त्यांचे सहकारी ताई आहेत सोबत, पाटील मॅडम। तर या सर्वांनी मिळून आपण बघतोय की घरचा शिवजन्मोत्सव ही संकल्पना राबविलेली आहे। देखावे साजरे करतात, दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात, किल्ल्यांचे देखावे असतात आणि एकूणच महाराजांची शौर्य गाथा, महाराजांची जे काही पराक्रम आहे महाराजांचा, तो पराक्रम लोकांसमोर जावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळावा, याच्या पाठीमागचा उद्देश घेऊन घरचा शिवजन्मोत्सव साजरा केला जातो। काय ही नेमकी संकल्पना आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक दयानंद पाटील सर आहेत। सर, काय सांगाल, ही काय संकल्पना आहे, तुम्हाला कशी सुचली? हे 16वे वर्ष आहे, काय सांगाल घरचा शिवजन्मोत्सवाबद्दल? सर्वांना नमस्कार आणि शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मागील 16 वर्षापासून आम्ही जो हा उपक्रम आहे घरचा शिवजन्मोत्सव आपण पाहतो की शिवजयंती म्हटल्यानंतर की बऱ्यापैकी जे आहे बाहेर उपक्रम साजरे केले जातात, परंतु हा जो उपक्रम आहे शिवजयंतीचा, तो घराघरामध्ये सण उत्सवाप्रमाणे साजरा व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारे अनेक पैलू, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो फक्त लढायांपुरते, परंतु त्याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थकारण असेल, राजकारण असेल, न्यायकारण असेल किंवा इतर मानवतावाद दृष्टिकोन असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या प्रसंगाच्या माध्यमातून, देखाव्याच्या माध्यमातून आम्ही या घरच्या जन्मोत्सवामध्ये दाखवत असतो आणि त्या माध्यमातून महाराजांचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत आणि खास करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। मागच्या 1-4-5 वर्षामध्ये आमचा हा जो उपक्रम आहे त्याला एक वेगळं रूप आलेलं आहे, मोठं रूप आलेलं आहे। तमाम लातूरकरांच्या प्रेमामुळं आणि त्यांनी सतत आमच्या या शिवजन्मोत्सवाला भेट दिल्यामुळं हा जो आमचा उपक्रम आहे तो अगदी राज्यभर आता गेलेला आहे आणि मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण देखील अशाच पद्धतीने घरचा शिवजन्मोत्सव साजरा करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासातील जे काही पैलू आहेत ते आपल्या नवीन पिढींपर्यंत पोहोचवावे। अगदी बरोबर आहे सर, हा राज्यभर पॅटर्न गाजतो आहे। ज्योती पाटील मॅडम आपल्या सोबत आहेत, कशी तुम्ही तयारी केली आणि यावेळेस काय देखावा आहे, विशेष आकर्षण काय? जय शिवराय। आपल्याला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। शिवाजी महाराज म्हणजे एक शौर्याचं, धैर्याचं आणि पराक्रमाचं आणि प्रेरणास्थान असलेलं म्हणजे शिवाजी महाराज आहेत आणि त्यांची शिवजयंती ही घरोघरी साजरी व्हावी अशी आम्हाला वाटतं, कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे, नवीन पिढीला इतिहास सांगण्यासारखं आहे, इतिहास समजून घेण्यासारखं। इतिहास हा सांगत असतो तो वर्तमान कसं राहावं, भविष्य कसं जगावं हे सांगत असतो आणि तेच सांगण्याचा आम्ही देखाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। त्यामुळे आम्ही घरी वेगवेगळे देखावे करून, गडकिल्ले, हलते देखावे वगैरे करून दाखवत असतो आणि लहान मुलांनाही आमच्या घरी विजिट करण्याचं आवाहन करत असतो की ज्यामुळे ही लहान मुलंच उद्याचे भविष्य घडवणारे आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय। प्राचार्य निलेश राजमाने सर आपल्या सोबत आहेत। सर, आपण आता काय पाहिला देखावा आणि काय शुभेच्छा दिल्या आहेत, तिकडे पुढे या। खरं तर लातूरमध्ये शिवजयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते, परंतु लातूरच्या शिवजयंती ही एकीकडं आणि आम्ही ज्या आमचे स्नेही मित्र दयानंद पाटील साहेब यांच्या इथं आलेले आहेत तर यांची शिवजयंती एकीकडं, कारण की सार्वजनिक उत्सवामध्ये आम्ही पाहतो की बाहेर पाहत असताना बेधुंदपणे मोटरसायकलची रॅली काढणारी एक तरुण पिढी आम्हाला पाहायला मिळते आणि इथं शिवराय हे जनाजनामध्ये, मनामनामध्ये आणि घराघरामध्ये विचाररूपानं कशा पद्धतीनं जगले पाहिजेत या पद्धतीचं विचार मांडणारी दयानंद पाटील साहेबांच्या घरातली शिवजयंती आम्हाला पाहायला मिळते। खरं तर शिवछत्रपतींनी काय केलं असं सगळेजण विचारतात, तर माझ्या मते त्याचं उत्तर असं आहे की जे झोपी गेलेले होते त्यांना शिवरायांनी जागं केलं, जे जागे होते त्यांना उभा केलं आणि जे उभे होते त्यांच्या खांद्यावरती स्वातंत्र्याची पताका देऊन त्यांना चालतं केलं। याच्यापेक्षा एखादा युगपुरुष करू तर काय शकतो आणि याच माध्यमातून शिवरायांच्या प्रेरणा आज आपण या येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये जागवल्या पाहिजेत आणि या माध्यमातून शिवराय हे विचाररूपी प्रत्येक आजच्या युगातील युवकांमध्ये जगले पाहिजेत। या पद्धतीचा प्रयोग आज दयानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अगदी बरोबर आहे सर। जिजाऊंच्या लेखी या ठिकाणी आलेल्या आहेत,
मॅडम काय सांगाल, तुम्ही आता शिवजन्मोत्सवाला, घरचा शिवजन्मोत्सवाला भेट दिलेली आहे, काय शुभेच्छा दिल्या आहेत? जय जिजाऊ. ताई बोराडे, प्रदेश संघटक जिजाऊ ब्रिगेड. या शिवजन्मोत्सव घरी साजरा केला आहे पाटील साहेबांनी, त्यांच्या मिसेस ताईसाहेब. आणि हा याच्यासाठी आहे की घराघरात जिजाऊ जन्मावी. प्रत्येक घरात जर हा शिवजन्मोत्सव साजरा झाला तर जिजाऊ जन्मेल, आणि जिजाऊ जन्मली तरच शिवराय किंवा मावळे तयार होतील. यासाठी मी सर्व महिला भगिनींना खास करून या ठिकाणी आवाहन करते की प्रत्येकीनं आपल्या घरामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करावा आणि आपल्या मुलांना शिवाजी महाराजांच्या प्रेरणा द्याव्यात, त्यांचा आदर्श द्यावा, ज्यामुळे की आज आपण प्रत्येकाला वाटतं की शिवराय जन्मावेत, पण ते आपल्याच घरात जन्माला येण्यासाठी प्रथमतः जिजाऊ जन्मली पाहिजे. आणि या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराजांचा विचार जाईल, म्हणून मला वाटतं की प्रत्येक घरातच शिवजन्मोत्सव साजरा झाला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. काय संदेश जातो विवेक सर या घरच्या शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून? एक वाक्यात सांगा मला प्लीज. सबंध हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज जो सार्वजनिक शिवजयंती महोत्सव होतो आहे, परंतु घराघरात शिवजयंती महोत्सव होणं गरजेचं आहे. जे दयानंद पाटील साहेब आणि आमच्या भगिनी ज्योतिताई यांच्या माध्यमातून आणि स्वराजच्या माध्यमातून हा शिवजन्मोत्सव गेल्या 16 वर्षापासून हा घरी साजरा होतो आहे. कारण आज संस्काराची गरज आहे. शिवचरित्र हे संस्काराचं दालन आहे. आणि आज जे मारामाऱ्या वगैरे, आज खून वगैरे तरुणांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होतात. मला वाटतं संस्काराची या तरुण पिढीला फार मोठी गरज आहे आणि संस्कार हे प्रथम घरातून व्हावेत, म्हणून आज घरचा शिवजयंती महोत्सव हा प्रत्येकाने साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर धन्यवाद. आहे सर. एकूणच काय तर पी आय दयानंद पाटील आणि ज्योती पाटील यांच्या घरचा शिवजन्मोत्सव या संकल्पनेतनं खरोखरच हाही एक लातूर पॅटर्न आता महाराष्ट्रासमोर आला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.